हरि ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही आता श्रद्धात्रय विभाग योग पळीत रसचे अर्जुनाक परमात्माल्याक तगेलेक संशय असता शास्त्रविधी समजावून कळना नातील जनानं श्रद्धेनं काम केल्ले कर्म केल्ले आराधन केल्ले म्हणजे रे तांगेले सात्विक श्रद्धकी राजसिक श्रद्धकी तामसिक श्रद्धकी कसले म्हणटना परमात्मा सांगता तिनी विधाचे श्रद्धा आस कर्मांत स्वभावादुकून येता मागीर केल्लो बाह्य श्रद्ध म्हणस तें परिसराक समजावन बदल जाता. ते बाह्य श्रद्धपुणी आम्ही आमगेलेक रूढीन प्रयत्नान बदल करूं जाल्यार स्वरूप श्रद्ध पळती जन्मादुकून येयली ती बदल करूंक जायना म्हूण सांगता रस. आनी सांगता कसं म्हळ्यार श्रद्धा स्वभावा समजावन आसता. म्हळ्यार स्वभाव म्हळ्यार कसं न्ही सात्विक राजसीक तामसीक स्वभावाक समजावन श्रद्धा आसता. तशी सात्विक देवाक पूज करताची, राजस यक्ष रक्षांक पूज करताची, तामस जन भूतगणांक पूज करताची म्हूण सांगले म्हूण आम्ही लेखल्या रे ते निजावन कशी आसता म्हळ्यार सात्विक श्रद्धेन पूज केल्या परमात्मा घेता. तेची राजसीक श्रद्धेन पूज केल्या रे देवतेंगेल नामाचे यक्ष त्या पूज घेताची. आनी तामस श्रद्धेन पूज केले म्हूण जाल्यार ते तशीची देवतेंगेले नांव दवरून घेतिले प्रेत भूतगणाचे घेताची म्हूण सांगून परमात्मो सांगता रस. आनी केन्नाय कसलें म्हळ्यार सात्विक पुजा सात्विक श्रद्धे पुजा म्हळ्यार परमात्मा तुवें म्हाका करूं मन दिल्लें, तुवें म्हगेले करीन करयसिल्लें सर्व तुका अर्पण. राजसी श्रद्धाचे आराधन म्हळ्यार आमगेले खातीर आमगेले घरा खातीर आमगेले म्हळ्यार बायल बामणू चेडूं वतांक तांगेले खातीर घरा खातीर सकाळी सुखाचे अपेक्षा करून काम्यक इश्ट पूर्ती करून घेवच्याक करची आराधना पळय ती राजसीक आराधना. तामसीक आराधना म्हळ्यार कोणा जाय जाल्यार वायट जावो म्हाका मांद्रच्यांक केला पुरो म्हूण सांगून करतले जन तें तामसी आराधना. तशी परमात्माला आराधना एकची पुजा एक मंत्र एक रिती आराधना जाल्यार तांतुले श्रद्धेक समजावन फल मेळचें. काल सांगला यादृशी भावना यस्य सिद्धी भवती तादृशी म्हूण सांगून परमात्मा सांगता. आतां परमात्मा अर्जुना लेगी सांगता रस. अशास्त्रविहितं घोरं तप्यन्ते ये तपो जनाः दंभ अहंकार संयुक्ता कामरागबलान्विताः. हे श्लोकाक पूरक जावन अनेक श्लोक आसा. कर्षयन्तः शरीरस्थं भूतग्रामम् अचेतसः मां चैवान्तः शरीरस्थं तान् विद्धि आसुरनिश्चयान्. म्हळ्यार शास्त्र विधी नियम उल्लंघन करून ಕೆಲವು ಜನ ಆತ ಎದ್ದೋಳು शास्त्रविधी मुत्सृज्ञ म्हणलेले समाची शास्त्रविधी कळना नातील जनांविषयी जालो. आतां परमात्मा अशास्त्रविहितं घोरम अशास्त्र शास्त्रविधी नियम सोडून कसके विंगड रितीर आराधन करतल आसची कशी त्यांनी एक सतशास्त्र विहित न्हय म्हळ्यार एक दुरागम म्हूण म्हणटाची त्या रितीर दुष्ट कार्य करतात त्यांनी. तें दुरागम म्हणजे कसले अभिचारिक विद्येनी म्हणटा पळय तांत भितर कसं की सकडी
वाईट वाईट रीती री कष्ट कष्ट रीती री देहदंडन करून कसं की रीती रे एक वाईट शक्तीक आराधन करचे नीती नियम सकड असता त्या दुरागमांतू तशी त्यांनी भारी श्रेष्ठ आम्ही 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 श्रेष्ठ आम्ही स्वतंत्र आम्ही करचे आमकां जाय जाल्या रितीर आराधन करचे म्हणून त्यांनी धंब अहंकार युक्त जावन काम करताची त्या मांद्र नाही कामराग बलान्विता हा म्हणले मस्त सकड आश असतांका आश म्हणजे पशी दुराशी म्हूण येतं मस्त आसक्ती आग्रह सकडस आग्रह म्हळ्यार आशी म्हळ्यार म्हाका कशी जावं का दुराशी म्हळ्यार जावू का तेची आसक्ती म्हळ्यार त्या जावची जाल्यार हांव लेगीत तशी जावं जाल्यार हांव कसले करूं तयार आसा आग्रह म्हळ्यार जावका म्हळ्यार म्हाका जावू का कसले करता म्हूण सांगून तांणी आचरण करता तसल अविवेकींक अज्ञानींक तांकां तांगेले देहा आसूचे देह नियामक शक्ती जावन नाशिल्ले लक्ष्मी देवी देवता परिवार आंगल समुदाय पुराय तांणी म्हळ्यार देह आमगेल्या देहांतू लक्ष्मी पंचभूतात्मक प्रकृतीच्या अधिष्ठात्र ती ताजे नंतर महत्त्व ब्रह्म मनोतत्व रुद्र अशी सर्व देवते तत्वाभिमानी देवते इंद्रियाभिमानी देवते तांणी आमगेल्या देहांतू परमात्मा आदेशारी तांणी आमगेल्या देहांतूल कार्य पुरे करचे जाल्यार कोण ते दंभ अहंकार युक्तारी तामस श्रद्धेरी पूजा करता तांणी अविवेकी अज्ञानी म्हणली पळय तांणी देह आसूचे देहनियामक शक्तीचे मनशिले सर्व देवतेंक तांणी तांकां गोतनाची असं म्हणून गोतना कोणें सांगल्यार ते अवज्ञ करचे अवगणन करचे म्हणटा पळय तशें करताची आनी त्या देवतेंक नियामक जावन परमात्मू राबला परमात्मानाची सर्व कोरोचे देवतेंगेल करिना म्हूण सांगून तांणी नमगयनाची परमात्मू नांजिना म्हूण म्हणटाची तांणी तामसी जन म्हूण जालें ते शास्त्रविधी मुत्सृज्य म्हूण म्हणलेले जन तांकां परमात्मा आसा म्हूण म्हणलेलें गो तसं तांकां शास्त्राचे विधी गोतना पाप तांणी मज्जिनीची हें तशें न्ही शास्त्र ना आम्मीची पुराय त्या पुराय फटयोची देव म्हणलें कसलें ना म्हूण म्हणटले जन तांकां तामसी जन म्हूण म्हणचें तशी श्रद्धेंतू अत्यंत नीच श्रद्ध ती तामस श्रद्धा म्हूण म्हणलेलें ते श्रद्धे कृष्णान ते तामस श्रद्धाचे ते दोन्ही श्लोकान कृष्णान तामसी जनांगेल तामस श्रद्धा सांगला ಕೆಲವು ಜನ ಶಾಸ್ತ್ರ ನಿಯಮ ಮಿಕ್ಕೂನು ते शास्त्र नियम म्हळेल नंचिना म्हूण सांगून ते मिकून तपस करतात जाल्यार ते तपस्याचे मागशी एक घोर क्षुद्र उद्देश आसता हिरण्यकशिपूले तपस्ये कसो आशिल्लो सगळीची जगत्य मेगेल जावका म्हाका मरण म्हळें लेवच्यानच न्ही ते क्षुद्र जावन आशिल्लें आशा ताजे खातीर ताणें कितली घोर तपस्या केल्लें म्हळ्यार 10 सहस्र वर्ष तपस करून माती जावन गेला की तागेले आंगाचे मांस चर्म पुरे मुयन खावन घालना पळय कितली दारूण जावन दूख जावन आसच्या पुरो जाल्यार तागेले एक आश म्हळ्यार ती क्षुद्र आशे खातीर ताणें तसले कठीण तपस्या केलेले तशी आतां ते तपस्या म्हळ्यार ऋषी मुनीन करची तपस्या न्ही ते आतां निजावन तपस्या सात्वीक तपस्या म्हळ्यार ऋषी मुनी करताच पळय ते आनी श्रद्धेन करचें काम जाल्यार हांगा ते सात्वीक न्ही नव्हे तामसीक न्हय तांणी तांगेले क्षुद्र कसं की आशी ते नेरवेरसून घेवचे खातीर अत्यंत कश्ट जावन आशिल्ले देहा भारी दुख्ख दिवची तसले भयंकर तपस्या करतात तांणी आनी केलो जन आतां हिरण्यकशिपून पुणी ब्रह्माक उपासन केलेलें जाल्यार केलो जन क्षुद्र शक्तींक उपासन करताची चांग तपस्या म्हळ्यार लोकां चांग जावं आतां आमी इंद्र जितून युद्धा वचे ते दिसून कुंभिळा याग केलेले एक क्षुद्र देवी तीक रक्ततर्पणांनी दिवन त्यांनी कुंभिळा याग करचे ते याग सक्सेस जालेले जाल्यार म्हळ्यार ते ताणें रक्ततर्पणांनी समज दिलेले जाल्यार याग परिपूर्ण जालें ताका चलोवचें कोणाकय जायनाशिल्लें हनुमंतान ते याग पाड करचे हें काणी फुडें आमी रामायणांत आयकलेच पळय तशी तागेली एक क्षुद्र आशी ती कसले म्हळ्यार रामा मारका सीतेन हांगा आसुका तागेलो अन्नाल ओटू तसले एक आशेन कसं की करूंक कश्ट जावन आशिल्लें कसल सकडी क्लेशदायक क्षुद्र शक्ती तांणी क्लेशदायक म्हळ्यार कश्ट सकडी रितीरी क्षुद्र शक्तीची उपासना करताची हें तामस जालें तेंची आतां तसले सात्वीक श्रद्धे म्हळ्यार सांगची जाल्यार चांग रितीची आराधन ती आतां पळय आमगेले गायत्री मंत्र सात्वीक श्रद्धेचे सात्वीक जनाला आराधन ती
सांगता जी यो यो नहा प्रचोदयात आमकां पुराय जनाक चांग बुद्धी सद्बुद्धी दी लोकां पुरो येयली ते पळय बे म्हाका एकल्या चांग बुद्धी दी म्हणलें न्ही ती चांग बुद्धी निमगेला जाल्यार कशी निमगेला सगळे लोकांक निमगेला पळय बे तशी सात्विक तपस्सू जावो लोकांत पुराय जना चांग जावो म्हूण सांगून करची ते आमी गायत्री आराधना पुळ्ळी कालांतू ऋषी मुनी पुरे आमी पळयता पळय वेंकटेश महात्मे काडका जाल्यार तांतूय तांणी कोड सत्र याग केल्ले ते यज्ञाचे ते यागाचे फल कोणाक म्हूण निमगीतना कोण तिनी देवतेलंतू सर्वश्रेश्ठ म्हूण पळोवच्याक भृगुमुनी पेटयले हे पळय पळयताचे लोककल्याणा खातीर तांणी यज्ञ याग करचे नैमिशारण्या ಒಟ್ಟು मेळचे वर्षगटल्यान यज्ञ याग करतालीचे कसं लेक तांकां संवसार स्वय तांगेल खातीर न्ही सगळे जगत्याक बरी जावका म्हूण सांगून ते केल्यारी ती तामस म्हूण जाल्ली म्हाका चांग करी हांव करतरस काम म्हूण लेकल्यार ती राजस जाल्ली पुराय जना पाड जेवचे खातीर हांव कसो जेले करूं तयार आसा म्हूण सांगून लोककंटक जावन आशिल्ले घोर एक अंधश्रद्धेची शुद्र शक्तीची आराधना करची आसा पळय ताका तामस श्रद्धा म्हूण म्हणटाची आनी हांगा शास्त्र अशास्त्र म्हूण सांगला शास्त्र विहित न्ही शास्त्राक समनयनातील तपस्या हांग शास्त्र विहित तपस्या म्हळ्यार आमकां पुराय जनाक गोत आसा सर्व ऋषी मुनीन केल्लेले परमात्मा सर्वोत्तम आनी लोकांच्यान करी म्हूण सांगून करची तपस्या हांग आतां अशास्त्र म्हूण सांगला न्हय ताजे अर्थ कसो जाले म्हळ्यार परमात्मा सर्वोत्तम म्हणून तांणी वापरनाची आनी हें शास्त्रा विरुद्ध हेंचे जाल्ले एक कसो जालें परमात्मा सर्वोत्तम तागेले खातीर आमी पूजा करची म्हूण लेखनान श्रप्चेची शास्त्रा विरुद्ध जाले ताजे नंतर म्हाका चांग जाल्यार पुरो भरलेलो पुरो जना वायट जावो हांव चांग करतरच की वायट करतरच की म्हाका गोतना जाल्यार म्हाका हाजीन चांग जावका पुरो जना वायट जावका म्हूण लेखून केल्यार तें अशास्त्र विहित म्हूण आतां कृष्णान सांगिल्लें तशी शास्त्र विहित न्हय आशिल्लें पुराय परमात्माक इश्ट न्हय आशिल्लें तें तशी अशास्त्र विहित यज्ञ कसले असो ते परमात्माक अप्रिय जावन आशिल्लें आनी कसलें म्हळ्यार कोणाकय वायट जावो म्हूण आमी लेखून कसलेंय एक काम केल्यार ताका घोर कर्म म्हणटाचे तांतूय ते कर्म कशी डंब दर्प अभिमान अहंकारान बी मेळ्ळी म्हूण जाल्यार अहंकाराय ताजे ओट मेळ्ळी म्हूण जाल्यार देवतेंका नाका तें पुजा मागीर न्हू परमात्माक तशी कितली की हे तामसी बुद्धीच्यांक तांगेल दैहिक बला वैरी भारी दुरभिमान आसता तांगेल आशी कसली म्हळ्यार कोणेय आमकां अड्डयलें आमी बी तांकां सोणाची तांकां लय करचें खंडीत खंय तर म्हळ्यार ताका मारना घाल्यार रेवड न्ही ताका दीश मारल्यार रेवड न्ही म्हूण सांगून लेखचें तशी क्री करतल तामसी जन तांकां अज्ञानी म्हणटाची तांणी लोककंटक तांणी परपीडक सकट जावन आसताची तशी तांगेल कर्म केवल उदरंभरणा खातीर म्हूण सांगून कनकदासान एक कीर्तन बरयलां ಎಲ್ಲರೂ ಮಾಡುವುದು ಹೊಟ್ಟೆಗಾಗಿ ಗೇಣು ಬಟ್ಟೆಗಾಗಿ म्हूण ते सगळे कीर्तन आयकल्यार तांतू शारिरीक जावन श्रम करून काम करचें जावो शास्त्राचें अध्ययन करून यज्ञ याग करचें जावो कसो की एक चांग सोदून काडची जावो कठीण एक श्रम म्हळ्यार आमी म्हणटा पळय दुडवा खातीर एक दुडिमे काम करचें साहस करचें मारून घेवचें दीश मारचें पुराय कसा खातीर म्हळ्यार ಹೊಟ್ಟೆಗಾಗಿ ಗೇಣು ಬಟ್ಟೆಗಾಗಿ ಮೈನವೆ ಪಟ खावचे खातीर हें पुरें काम करचें आनी ಕೆಲವು जन उदरंभरणा खातीर नाना वेश घालतात काही कसले सन्यासी एक उदासी जंगम जोगी वैरागी असल पुरे जनाल वेश घालून तांकां केवल इतली करची कसो लेक म्हळ्यार तांगेले उपभोगा खातीर जाल्यार सात्वीक जन तशी न्ही म्हूण कनकदासान म्हणचें सात्विकांगेल भक्ती ಗೇಣು ಬಟ್ಟೆಗಾಗಿ सकट न्ही तांगेल भक्ती केवल मुक्तीಗಾಗಿ म्हळ्यार तांकां मोक्ष मेळचे खातीर म्हूण तशें जावन शास्त्राचे विधिविधान कळना नशी केल्ले शास्त्रविधी मुसृज्य म्हूण म्हणलेलें पळय तें कार्य लोकां हित जावचे दृश्टीन सात्विक श्रद्धेन केल्यार ताका उत्तम फल खंडीत आस जाल्यार कोण अशास्त्रविहित काम करता अदंभ दर्प अभिमान युक्त जावन दुसऱ्यांक वायट जावं म्हणून सांगून काम करता तांकां फल ना
त्यामुळे त्यांनी तांगेल काम खंयचेय परमात्मा पावयना मात्र न्ही त्यांनी केन्नाय अंधता मिश्र नरकांतू लोळचे म्हूण सांगून गीता तात्पर्य निर्णयांत सांगताचे मध्वाचार्य. तशी आतां तीन विधाची श्रद्धा ही म्हणले तांतू भितरी सात्विक श्रद्ध मात्र परमात्मा घेतकी राजस आनी तामस श्रद्धेची पुजा परमात्माक नक्का म्हूण. तशी इते नक्का पळया अक्षराक्षर पुरुषापशी सर्वश्रेष्ठ जावनशील सर्वोत्तम परमात्मा वैव्या ते सर्वोत्तम परमात्माक तागेल प्राप्ती करून घेवच्याक राजस तामस श्रद्धी जावक जाय. मात्र न्ही परमात्माक कोण द्वेश करता त्यांनी तांगेले परमात्मा द्वेश करचे जनाले श्रद्धा तामस जाली. तांणी करचे काम पुरे अशास्त्रीय जाले. परमात्मा वपनान शिरपचे अशास्त्र विहित म्हूण म्हणला वैव्या. तशें जावन तांणी परमात्मा द्वेश करतले जन परमात्मा वपयनाचे म्हूण अर्थ न्हू. म्हणटा तांगेले कर्म पुरे अशास्त्रीय जाले. तशी फल कशी नंची ना मेळ्ळ्यार ताका अनिश्ट फल म्हूण म्हणटाचे. राजस श्रद्धेन केल्ले राजस कर्मांक सुख दुःख मिश्रित फल मेळटा. जव जिवांगेल श्रद्धा राजसीक आनी तामसीक जाल्यार जिवांगेल श्रद्धा म्हणटा ताका बाह्य श्रद्धा ते सात्विकचे अंग राजसीक तामसीक जाल्यार प्रयत्नान सात्विक श्रद्धेक बदलावण करून घेवत जाल्यार स्वरूप श्रद्धा पळय जन्मा येतना एक येता पळय श्रद्धा कसं सात्विक राजसीक तामसीक ती बदलावण करूंक साध्य ना. ताचे खातीर पुरंदरदासान पद्य म्हणलेले बेवू बेल्लदोळिडळेनु फಲ हाविके हालेरदेनु फಲ म्हण. पळय बेवाचे स्वरूप गुणाचे कोडू कितले गोड घालला री ते गोड सरली म्हणजे ते बेवाचे ओटूची गोड्डा ओटूची गोड चड बेवा पेल्ली एकूद उर्नु समय दोळुंಡು गोड कया कडीर म्हणटा बेवाचे कोडसाणीक जिब्बेन तो आसता. तशी हाविगे हालेर देनु फल विष सरपाक दूद घाली म्हणले क्या ते तूं म्हाका दूद घाला न्हू तुका हांव च्या बना म्हणटा ते ना. तशी गडवाक तांतू सांगतात आनी त्या किर्तनीन तूं कसलें म्हळ्यार गडवाक गायचें दूद पिवून 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 होड केलं रे गडवा पिल्लाक ते गाय जायना काही गड्डव जावन आसता काही. तशी बाह्य श्रद्धा आमी प्रयत्नार बदलावण करीत जाल्यार जन्मतः येवचे स्वरूप श्रद्धा पळय ते बदलावण करूं जायना म्हणून. तशी हक्केक आमी छंद रितीर अर्थ कसो करून घेवत गोसवे. आतां शास्त्रविहित कर्माचे ज्ञान ना नशी सात्विक श्रद्धेन काम केल्लें म्हूण जाल्यार पक्कनी तांगेल अंगान कसलेय थोडे दुर्गुण काम क्रोधादी त्या जाल्यार परमात्मा ते दुर्गुण नाश करता म्हूण. जाल्यार तामस श्रद्धेच्या अंगांतलो दुर्गुण नाश जायना तांगेले तांणी परमात्मा खातीर काम करयनाची. तशी तांणी स्वार्थान कर्म करताची देहदंडन करून तपस्या करताची जाल्यार तांकां तांगेले देह आसूचे भूतग्राम म्हळ्यार इंद्रिय आनी तत्वाभिमानी देवते म्हणटा पळय तांगेले कसलीच गुतू ना तांकां. भूतग्राम कर्शयंतः शरीरस्थम भूतग्रामम अचेतसः आमगेल्या अंगांतू भूतग्राम म्हळ्यार सर्व इंद्रियाभिमानी तत्वाभिमानी देवते आसच म्हूण अचेतसः तांकां गोतू ना. तशी तांगेल करीन परमात्मा म्हूण म्हळेले एक उत्तम पुरुश तांगेल करीन तो कर्म करून घेता तेवूय तांकां गोतना. तांणी समस्त देवतागण म्हळ्यार परमात्माकय परमात्माल परिवारांकय निर्लक्ष करताची आनी देहदंडन करून अनुश्ठान करताची कोणा खातीर करता म्हूण तांकां गोतना. ते जाय हे जाय म्हूण म्हळेलें आशी मात्र आसता तांकां. तशी देह इंद्रिय तांकां तांगेल देह तांकां देव तांगेल इंद्रिय तांगेल सर्वस्व विना तांकां विंगड कसले गोतना. आतां हे दोनी श्लोकाचे अर्थ कळटना आमकां एक परीक्षा करीत आमी कसले श्रद्धेचे आमगेल स्वरूप श्रद्धा कसो आसच्या पुरो जो परिसरान आमगेल बाह्य श्रद्धा विंगड जालावे आमी आमकां तितून घेवेत वे हे पुरे आमकां मनांत प्रश्न येता आमी आमकां प्रश्न करून घेवेत. आतां हे पुरे आमकां संशय येता म्हणूच कृष्ण तागेल मुखारच्या श्लोकांत आहार दान तपस्सु यज्ञ सर्वांतूय तामसीक सात्विक राजसीक म्हणले प्रभेद आसची आस म्हूण सांगून
आता सांगतं पळयात. आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रियः यज्ञः तपः तथा दानं तेषां भेदम् इमां शृणु. आम्ही खाऊचे आहारय तिन्ही बग्गेचे, करची यज्ञय, करची तपय, दानय, सर्वय तिन्ही रितीचे आस. कसल पळ्या तुका सांगता म्हूण सांगून इमाम शृणू ते ऐकतू मेगे लागी म्हूण सांगून कृष्ण अर्जुना सांगता. आमी खावचे आहार तिन्ही रितीचे म्हणले खंयचे? सात्विक, राजसिक, तामसिक. आता हे वयचे रितीर पळयल्यार सूक्ष्म जेवण पळयल्यार आमी खावचे आहारच पळय भितर आमगेले अंतर्यामी जावन वचूचे मुख्य प्राण आनी वैश्वानर तांणी तिनी रितीर स्थूल सूक्ष्म तशी ते विंगड विंगड कोरून देहाचे विंगड विंगड भागाक तांणी पेटोते. कोणे? वैश्वानर अग्नी म्हळ्यार वैश्वानर देवतेन आनी मुख्य प्राणान. प्राण म्यान अपान उदान समान हे पांच रिती वायू जावन मुख्य प्राण ते पांच वायू सगळे देहांत ते खंय खंय आसो का ते आसता. समान वायू सगळे देहांत आसता. ते तांगेल निमती जावन ते आहार सगळेची देहाच्या अंगांगांक सप्लाय जाता. हे आमकां सायन्सांतूय शिकतना न्ही सांगलां न्हय. तशी आमी आनीक कसो सांगलां म्हळ्यार आमी कसले आहार खाल्ल्यार आमगेल्या मना वयर ते मस्त परिणाम दिता. हेंचे आमगेले म्हालगडे पूर जना गोत्त आशिल्ले. सायंटिफिकली हें प्रूव जालां. कसले आमी खावचे आहार सम्मसुका म्हूण सायंटिफिकली प्रूव जालां. तशी आतां खंयचे एक आहार श्रेश्ठ, खंयचे आहार देहा आरोग्यारी मना वयरी प्रभाव दिता हेंय पुराय पुळ्ळी जन सांगतलीची. तशी खंयचे आहार निषेध कोरका, खंयचे आहार खावका हेंय आमगेल्या म्हालगड्यान आमकां सांगिल्लें आसा. आतां पळय लसूण सायंटिफिकली ते प्रूव जालां कसो न्ही कोलेस्ट्रॉल उणी करता, हार्टाक मस्त त्राण दिता म्हणून जाल्यार म्हालगडे सांगतलीची मस्त लसूण खाल्ल्यार मंद बुद्धी जाता. त्याची तेंडली खाल्ल्यार मंद बुद्धी जाता. तेंडली मस्त खावच्यानच. कारात्याची बी बुद्धीक भारी लायक, धंय बुद्धीक भारी लायक अशी तसल्यार आहार मना वयरी प्रभाव पडता म्हूण सांगून सानपणेर दुखून आमकां घरकडे अन्न मान हें खावचें तें खावचें म्हणटना कळ्ळां. आजिकय गुरुकुलांत स्टुडंट्सांक विद्यार्थींक तेंडल्या रांदयांनी करून घालनाची म्हूण सांगून आसा. तशी कित्याक म्हळ्यार ते बुद्धी मोद्दू करता म्हूण. तसल्यार परमात्मो ज्ञान मेळका जाल्यार खंयची आहार सुक्त म्हणून गितेंत सांगता. ते मात्र न्हय आमगेले जप, तप, चिंतना, पूजा, दान, आचरण, यज्ञ सर्वांतूय तिन्ही विध आसची आस. सात्विक, राजसिक, तामसिक. अन्नम अशितम त्रेधा भवती म्हूण सांगून छांदोग्य उपनिषदांत सांगला. ते खेल्लेले अन्न हाचे फुड्या वत सांगली पळय वैश्वानर अग्नी मुख्य प्राण म्हूण. तशी ते तिन्ही रिती विभजन जावन ताजी सूक्ष्म भाग मन जावन परिवर्तन जाता म्हूण तेमय सांगतात तांतू. तसल्यार आहारांतू तिन्ही भग म्हणले सात्विक आहार कसले म्हूण सांगताची. आयुः सत्वबलारोग्य सुखप्रीती विवर्धनाः रस्याः स्निग्धाः स्थिरारद्या आहाराः सात्विकप्रियाः. आयुष्यवर्धन करचें, शुद्ध जावन सात्विक मन दिवचें, आमगेल्या देहांत बल आरोग्य वर्धन करचें, सुख प्रिती हे पुरे वर्धन करचें. जेवो खातनाची आमकां ताजे वयरीक ते आहारा वयरी प्रीत येवची. तसले एक पंत खाल्ली कुडले मस्त काळ तेजाची शक्ती आमगेल्या आंगांत आसची. तसले खातना एक मना सुख जिब्बे रुची सकट दिवची. तसले एक पंत खाल्ले आनी एक पंत खावया म्हूण दिसची. तसले आहार पुराय सात्विक जनांक प्रितीची जावन आसतकय. ह्या श्लोकांत कृष्ण सात्विक आहाराचे विशय सांगता. खंयचे आहार आमगेले आयुष्यवर्धन करतकी, खंयची आहारान आमगेलें मन सौम्य जातकी, खंयची आहार देहा मस्त पौष्टिकांश दितकी, खंयची आहार खाल्ल्यार आरोग्य वाडतकी, तसल आहाराक आमी सात्विक आहार म्हणटाची.
आनी ಕೆಲವು ಪಂದ್ खंयचे एक आहार आमकां पळयतना पळय ते नाका खावचे ते वायट ओंकार येवचे तसले पुरो येता पळय ते सात्वीक आहारांतू येना म्हणून भारी रुचीचे रसवत्त जावन आशिल्ले आहार ते सात्वीक आहार ते खाल्ले कुडले आमगेले पोट भरता मागीर कुडले भूक जेवचे म्हणना ते जेवचे केदां ना मस्त तीख आमशे तिखशे मिठशे एसिडिटी चड जेवचे म्हणटा पळय आमी तसले आहार खातना वग्गी पोट खाली जाल्यार बरी जाता तेंच सात्वीक आहारांतू पोट भरून आसता तशी खाल्ले रुची लागली जिब्बेक आनी ಸ್ವಲ್ಪ खावया म्हूण सांगून दिसता तेंची ते राजस तामस आहार ते पळयतना नाका म्हूण दिसचे तशी सात्वीक आहार सात्वीक जनाक मस्त इश्ट जावचे तसले चड जावन सात्वीक आहार म्हणजे कसल्याक नॅचरली मेळचे प्रकृती दिता आहार म्हणटा पळय रसवत्त जावन आसूचे रुचिकर जावन आसूचे फ्रुट्स म्हणटाचे आमी ते कंदमूल ಗೆಡ್ಡೆ ಗೆಣಸು म्हणटा पळय ते मागीर पल्सस हे पुरे आमकां प्रकृती दत्त मेळचे हे पुरे सात्वीक आहाराचे लिस्टांत आसता आनी आयुश्य वर्धन करचे तसले शुद्ध तूप तेवूय सात्वीक आहार म्हणटाची आमी भागवत काणयेनी पळयल्यार भागवत सप्ताह धरतल जनान आहार नियम अळवडसून घेवका ಕೆಲವು जन उपाशी बसताची ಕೆಲವು जन फ्रुट्स खाताची ಕೆಲವು जन ಕೇವಲ आज्य तूप पिताची असल पुरे सांगला ಕೆಲವು जन पुराणांतू पळय ह्या मास पुराणांनी पळयतना ಕೆಲವು जन ಕೆಲವು महिन्यांत तूप मात्र पितल आसाची असल पुरे ते कठीण एक व्रत जाल्यार ते तूप म्हळ्यार सात्वीक आहार म्हणून घेता येदेची पिल्ल्यारी पुरो मागीर भूक जायना म्हळ्यार जिरका न्हू ते तशी आयुष्यय वर्धन करता ते तशी गीता तात्पर्यांतू मध्वाचार्यान सांगला प्रीती ही आनंतरिका हृद्यत्व दर्शने स्थिराश्च न तदैव पक्वा भवन्ति तथा ही आज्यादय आज्य म्हळ्यार तूप म्हणटाची तशी प्रीती आनंतरिका प्रीती विवर्धन करतकय तूप तशी हृद्यत्व दर्शने हृदय ते एक मनांत वरची आहार म्हूण सांगून तशी स्थिराश्च स्थिर आहार हे न तदैव पक्वा भवन्ति तथा ही आज्यादय रस्या म्हळ्यार रसभरीत हृदय म्हळ्यार खातना मान न्हय मागीर ते उडगास आवरची तसलो आहार स्थिर म्हळ्यार देहाक मस्त काळ तई शक्ती आसूची तसले म्हळ्यार पोट्टांत भर नसूत तशी गडी भितर नित्राण जाल्ले म्हणना हृदयम खाल्ली नंतरय मनांत उडगास वरचे तसले प्रियम ते खातना एक पंत आमकां सुख दिसता तसले सुखम मस्त वेळ काळ ते उडगास आसूत तसले रस्यम म्हळ्यार अभ्यास सौख्यदम कितली पंत खाल्ल्यार ते खावया म्हणून दिसचे तसले आहार रस्यम म्हणजे हे सात्वीक आहाराचे एक रिती म्हूण आतां आमगेले बाराडिकेंत पळया जेवणां बसतना वकलेल करीन वरेताक माई मामांक अलगड्यांक पुरे तूप वाडोवचें आस कसल्याक म्हळ्यार तूप म्हळ्यार आरोग्य म्हणटाचे आमी तूप म्हळ्यार आरोग्य दितले म्हूण आनी तुपाक आमी स्नेह म्हणटाची प्रीती विवर्धन करतले म्हूण तशी आज्य म्हळ्यार तूप ताजे खातीर तूप वाडचें बामण बैलाल मद्दींतू माई मामाले वकलेल मद्दींतू सकडी सुन्नेल मद्दींत आनी प्रीती विवर्धन जावका म्हूण सांगून तूप वाडचें आशिल्लें तशी आतांय वाडटात ते कशा खातीर म्हूण गोतना तो एक क्रम म्हूण लेखला क्रम न्हय ते प्रीती विवर्धन करचें तसले आहार म्हूण तशी आनी सात्विकांक गेलें भोजनय एक यज्ञ कार्य म्हणटाची ते कसले म्हूण पायत दिसाचे गीतामृतांत आमी पळया आज सांगिल्ले सर्वय परमात्माले गुरुंगेल चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना मा प्रकृति हे स्वभावात् करोमि यद्य सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि श्री हरि कृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।